हॅलो एव्हरीवन, मी नेहा बावनकर कल्पतरू ॲग्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्लांट पॅथॉलॉजीबद्दल बोलणार आहे. प्लांट पॅथॉलॉजी MCR मध्ये एक खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. MCR मध्ये प्लांट पॅथॉलॉजीचे नियर अबाउट 18 क्वेश्चन्स असतात. 18 क्वेश्चन्स असतात प्लांट पॅथॉलॉजीचे. पण आपल्याला हा एक विषय थोडा अवघड वाटतो, कारण की याच्यामध्ये कॉझल ऑर्गॅनिझम्सचे नावं असतात. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी हे सगळं आपल्याला थोडं अवघड वाटतो. पण मी सांगते, आजच्या या लेक्चरमध्ये तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर तुमचे 1 ते 2 क्वेश्चन्स याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. आणि हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक असल्यामुळे थोडं कॉन्सन्ट्रेट करून जर तुम्ही बघितलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. ओके, सो आजचा आपण हा लेक्चर कंटिन्यू करू. आजचा टॉपिक आहे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघू बॅक्टेरिया. फर्स्ट आपण स्टडी करू बॅक्टेरियाबद्दल. आता बॅक्टेरियाबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. बॅक्टेरिया हे एक युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक मायक्रोस्कोपिक नॉन क्लोरोफिलिक ऑर्गॅनिझम आहे. या वर्ड्सचं मिनिंग तर माहीतच आहे तुम्हाला. युनिसेल्युलर म्हणजे काय होते? सिंगल सेल. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल प्रोकॅरियोटिक. 2 टाइप्सचे ऑर्गॅनिझम असतात, यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. यूकॅरियोटिक मध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस असते आणि प्रोकॅरियोटिक मध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस ॲब्सेंट असते. वेल डिफाइंड न्यूक्लियस हे ॲब्सेंट असते. ओके, नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे असं ऑर्गॅनिझम जे आपण फक्त मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहू शकतो. आपण आपल्या डोळ्यांनी नेक्ड आईजनी पाहू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? मायक्रोस्कोपिक. नेक्स्ट आहे नॉन क्लोरोफिलिक. नॉन क्लोरोफिलिक म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल काय आहे तुम्हाला माहीतच आहे. क्लोरोफिल एक ग्रीन कलर पिगमेंट आहे जे प्लांट्समध्ये प्रेझेंट असते. तर याच्यामध्ये ते प्रेझेंट नाही आहे, बॅक्टेरियामध्ये ते ॲब्सेंट आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हटलं आहे? नॉन क्लोरोफिलिक ऑर्गॅनिझम. सो बॅक्टेरियाची काय डेफिनेशन आहे? हे एक युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक मायक्रोस्कोपिक नॉन क्लोरोफिलिक ऑर्गॅनिझम आहे. ओके, नेक्स्ट आहे ॲव्हरेज साईज दिली आहे बॅक्टेरियाची. बॅक्टेरियाची साईज काय असते नेमकी? तर बॅक्टेरियाची ॲव्हरेज साईज आहे 0.5 to 2 मायक्रॉन. काय बॅक्टेरियाची साईज? 0.5 to 2 मायक्रॉन. काही एक्झाम्पल्स दिले आहेत बॅक्टेरियाचे: बॅसिलस, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर एक्सेट्रा. हे डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आहेत जे आपण पुढे लेक्चरमध्ये बघूच. इथे काही एक्झाम्पल्स दिले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल सेल. स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल सेलमध्ये काही मेजर कंपोनेंट्स एनलिस्ट केलेले आहेत. सगळ्यात आधी आहे कॅप्सूल, नेक्स्ट सेल वॉल, सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, न्यूक्लियर रिजन, फ्लॅजेलम अँड पिलाय. हे मेजर कंपोनेंट्स आहेत कशाचे? तर बॅक्टेरियल सेलचे. आपण याला आता एक एक डिटेलमध्ये बघू. हे इथे बॅक्टेरियल सेलची डायग्राम दिलेली आहे. आपण आता हे सगळे कंपोनेंट्स डिटेलमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे फर्स्ट पार्ट आहे कॅप्सूल. कॅप्सूल काय आहे? आउटर कवरिंग ऑफ बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेलची जे आउटर कवरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅप्सूल. हे बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल, ही जी आउटर कवरिंग आहे, ही आउटर कवरिंग ऑफ बॅक्टेरियल सेल, त्याला काय म्हटलं आहे? कॅप्सूल. नेक्स्ट त्याला अजून काय म्हणतात? तर स्लिम लेअर म्हणतात. हे एक न्यू वर्ड आहे, लक्षात ठेवा. कॅप्सूललाच काय म्हणतात? स्लिम लेअर. ओके, त्याच्यानंतर इट इज मेड अप ऑफ पॉलिसॅकराइड्स. आता पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय? पॉलिसॅकराइड्स म्हणजे बघा, बायोमॉलिक्युल्स हा सॉइलचा एक टॉपिक होता. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहेत, लिपिड्स आहेत. तर पॉलिसॅकराइड्स हे कार्बोहायड्रेट्सचा एक प्रकार आहे. कार्बोहायड्रेट्समध्ये आपण बघितलंय मोनोसॅकराइड, डायसॅकराइड अँड थर्ड वन इज पॉलिसॅकराइड. तर त्याच्यामधलाच हा प्रकार आहे एक पॉलिसॅकराइड. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की कॅप्सूल हे एक कार्बोहायड्रेट्सनी बनली आहे. कशाने बनली आहे? तर पॉलिसॅकराइड्सनी बनली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता फंक्शन. कॅप्सूलचं फंक्शन काय आहे? कॅप्सूलच्या फंक्शनमध्ये फर्स्ट आहे टू प्रोटेक्ट द बॅक्टेरियल सेल ड्युरिंग द ॲडवर्स कंडिशन. बॅक्टेरियल सेलला ॲडवर्स कंडिशनमध्ये, ॲडवर्स कंडिशन म्हणजे
जे कंडिशन जे बॅक्टेरियासाठी अनफेवरेबल कंडिशन आहे अशा कंडिशनमध्ये बॅक्टेरियल सेलला जी लेअर प्रोटेक्ट करते तिला आपण काय म्हणतो, कॅप्सूल. तिला आपण काय म्हणतो, कॅप्सूल. नेक्स्ट इज इट सर्व्स ॲज रिझर्वायर ऑफ फूड. इथे फूड स्टोअर्ड असते. ॲडवर्स कंडिशन, अनफेवरेबल कंडिशनमध्ये जर फूडची गरज पडली बॅक्टेरियाला तर ते कुठून घेते तर कॅप्सूलमध्ये. का? कारण की ते इट सर्व्स ॲज रिझर्वायर ऑफ फूड. ते एक रिझर्वायर ऑफ फूड म्हणून सर्व करते. समजलं आहे सगळ्यांना? कॅप्सूल. कॅप्सूल काय आहे? आउटर मोस्ट लेअर आहे. कशाची बनलेली आहे? पॉलिसॅकराइडची बनली आहे. आणि त्याचे दोन मेजर फंक्शन्स आपण पाहिले. कुठले? फर्स्ट आहे की ते ॲडवर्स कंडिशनमध्ये बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करते आणि सेकंड इट ॲक्ट्स ॲज अ रिझर्वायर ऑफ फूड मटेरियल फॉर द बॅक्टेरिया. ओके, गॉट इट. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट आहे सेल वॉल. नेक्स्ट आहे सेल वॉल. सेल वॉल काय आहे तर इट इज थिन, शार्पली डिफाइंड अँड फॉर्म बिनीथ द कॅप्सूल. फॉर्म बिनीथ द कॅप्सूल म्हणजे काय? बिनीथचा अर्थ काय होतो की त्याच्या खाली. बिनीथ म्हणजे त्याच्या खाली. म्हणजे ही लेअर कुठे आहे? डायग्राममध्ये बघा तुम्ही आता. सेल वॉल ही कॅप्सूल ही आउटर लेअर झाली. त्याच्या खालची जी लेअर आहे ही आहे सेल वॉल. म्हणजे कॅप्सूलच्या खालची लेअर जी आहे तिला काय म्हणतात? सेल वॉल. आणि ही काय? थिन, शार्पली डिफाइंड. थिन लेअर आहे, एक पतली लेअर आहे आणि शार्पली डिफाइंड लेअर आहे जी कॅप्सूलच्या खाली असते. आता याचं काय फंक्शन आहे? इट इज रिजिड अँड गिव्स डेफिनेट शेप टू बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेलला शेप द्यायचं काम कोण करते तर सेल वॉल. हे एक रिजिड आहे. रिजिड म्हणजे हार्ड. रिजिड म्हणजे हार्ड. आणि त्याचं मेन फंक्शन काय आहे? ती बॅक्टेरियल सेलला एक डेफिनेट शेप देते. ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन आहे एसेन्शियल फॉर ग्रोथ अँड डिव्हिजन. एसेन्शियल फॉर ग्रोथ अँड डिव्हिजन. सेल वॉल कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी आणि बॅक्टेरियाच्या डिव्हिजनसाठी. ओके, हे झालं सेल वॉल. आता सेल वॉल कशाची बनलेली आहे तर सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. खूपदा कन्फ्युजन होते कॅप्सूल आणि सेल वॉलमध्ये. कॅप्सूल कशाची बनलेली आहे? कॅप्सूल आपण काय पाहिलं? कॅप्सूल बनली आहे पॉलिसॅकराइड्सची. आणि सेल वॉल, सेल वॉल आपण पाहताय पेप्टिडोग्लायकॅन. दोन डिफरंट सबस्टन्स आहेत. ओके, कॅप्सूलमध्ये पॉलिसॅकराइड ते एक कार्बोहायड्रेट होतं आणि सेल वॉल कशाची बनलेली आहे? पेप्टिडोग्लायकॅन. आता पेप्टिडोग्लायकॅन एक कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये 3 सबस्टन्स प्रेझेंट असतात. कुठकुठले आहेत ते? म्युरॅमिक ॲसिड, टेक्नोइक ॲसिड आणि DPA दॅट इज डायमिनोफायमेलिक ॲसिड. ठीक आहे, हे 3 ॲसिड प्रेझेंट असतात पेप्टिडोग्लायकॅनमध्ये. ठीक आहे, हे आहे सेल वॉल बद्दल. कशाची बनलेली आहे सेल वॉल? पेप्टिडोग्लायकॅन. आणि कॅप्सूल पॉलिसॅकराइड. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू सायटोप्लाझ्मिक और प्लाझ्मा मेम्ब्रेन. सायटोप्लाझ्मिक और त्यालाच काय म्हणतात? प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये दिला इट इज थिन बट डिस्टिंक्ट मेम्ब्रेन सराउंडिंग द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम जे आहे हे बघा, हे जे दिसतंय हे वाला पार्ट पूर्ण हे आहे सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझमला कव्हर करणारी जी लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, इथे दिलं आहे बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही जी लेअर आहे रेड कलर मधून जी दिसत आहे तुम्हाला ही आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन जे सायटोप्लाझमला कव्हर करते. आता याचं फंक्शन काय आहे? इट ॲक्ट्स ॲज अ सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन एक सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे. सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन म्हणजे त्या लेअरमधून त्या मेम्ब्रेनमधून फक्त सिलेक्टिव्ह मटेरियलच पास होऊ शकते. सिलेक्टिव्ह न्यूट्रियंट्स, सिलेक्टिव्ह वेस्ट प्रोडक्ट्स, सिलेक्टिव्ह फूड मटेरियल किंवा जे काही आहे फक्त सिलेक्टेड मटेरियल, पूर्ण मटेरियल पास होणार नाही. Only selective material will be passed and this layer is known as cytoplasmic layer or plasma membrane. Okay. Next function काय? Controls passage of nutrients and waste product. ते मी आताच सांगितलं. फक्त सिलेक्टिव्ह मटेरियल पास होतं त्याच्यातून, सिलेक्टिव्ह न्यूट्रियंट्स किंवा वेस्ट प्रोडक्ट पास होते. ती कुठली लेअर आहे तर सायटोप्लाझ्मिक लेअर किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, नेक्स्ट आपण बघू सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम इज प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन कंटेनिंग 70 to 90% वॉटर. किती पर्सेंट वॉटर आहे सायटोप्लाझम मध्ये?
70 to 90% वॉटर आहे, हे लक्षात ठेवायचं. किती पर्सेंट आहे वॉटर? 70 to 90% वॉटर आहे सायटोप्लाझम मध्ये. इट इज युजली क्लिअर अँड वॉटरी इन कन्सिस्टन्सी. वॉटरची कशी थिन कन्सिस्टन्सी असते, ट्रान्सपरंट असते वॉटर, सेम कन्सिस्टन्सी सायटोप्लाझमची आहे इथे. ओके, समजलं? याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय येतं? 70 to 90% वॉटर असते सायटोप्लाझम मध्ये. समजलं? हे सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन जे थिन डिस्टिंक्ट मेम्ब्रेन आहे, सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे, सिलेक्टेड मटेरियल पास होत आहे. आणि सायटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे प्रेझेंट आहे दॅट इज सायटोप्लाझम. त्याच्यामध्ये 70 to 90% वॉटर असते आणि वॉटरी कन्सिस्टन्सी असते त्याची. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस किंवा आपण याला म्हणू शकतो न्यूक्लियर रिजन. न्यूक्लियर रिजन. का बरं न्यूक्लियर रिजन म्हटलं आपण याला? कारण की बॅक्टेरिया हे एक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. याच्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस प्रेझेंट नसते. डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही. वेल डिफाईन्ड न्यूक्लियस दिसतंय का तुम्हाला? हे बघा कसं तरी ते चोडामोडा करून दिसत आहे जेनेटिक मटेरियल. असं व्यवस्थित प्रॉपर जसं नॉर्मल आपण एखादी सेल बघितली की असं व्यवस्थित सेंटरमध्ये न्यूक्लियस असते त्याचं. इथे दिसत आहे का तुम्हाला? नाही. कारण की बॅक्टेरिया एक प्रोकॅरियोटिक सेल असल्यामुळे त्याच्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नसते. समजलं? म्हणून याला आपण न्यूक्लियर रिजन किंवा न्यूक्लियस असं पण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काय दिलं? इट इज कंपोज्ड ऑफ न्यूक्लिओ प्रोटीन, कन्सिस्ट ऑफ जेनेटिक मटेरियल. न्यूक्लिओ प्रोटीननी बनलेलं आहे हे. आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? जेनेटिक मटेरियल. आता जेनेटिक मटेरियलमध्ये काय? एक तर DNA असू शकते किंवा RNA असू शकते. ठीक आहे. कॅपेबल ऑफ फर्दर मल्टिप्लिकेशन. हे जेनेटिक मटेरियल जे कॅपेबल आहे फर्दर मल्टिप्लिकेशनसाठी. हे कुठे असते? तर न्यूक्लियर रिजनमध्ये, बॅक्टेरियाच्या न्यूक्लियर रिजनमध्ये प्रेझेंट असते. हे बघा, हे दिसत आहे पर्पल कलरमध्ये तुम्हाला. हे सगळं काय आहे? न्यूक्लियर रिजन. हे पूर्ण दिस इज न्यूक्लियर रिजन ऑफ द बॅक्टेरियल सेल. नेक्स्ट इज फ्लॅजेला. फ्लॅजेला हे खूप इम्पॉर्टंट कंपोनेंट आहे, खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे बॅक्टेरियल सेलचं. फ्लॅजेला म्हणजे काय? दे आर ऑर्गन्स फॉर लोकोमोशन. लोकोमोशन और आपण याला म्हणू शकतो मूवमेंट और मोबिलिटी. बॅक्टेरियाच्या मूवमेंटसाठी किंवा बॅक्टेरियाच्या मोबिलिटीसाठी जे एक स्ट्रक्चर आहे प्रेझेंट बॅक्टेरियामध्ये त्याला आपण काय म्हणतो? फ्लॅजेला. ओके. इट इज अ हेअर लाईक अपेंडेजेस. बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल, हे इथे दिसत आहे. हेअर लाईक थिन अपेंडेजेस आहे जे कशासाठी यूज होते? तर मूवमेंटसाठी. त्याचं फंक्शन काय आहे? मूवमेंट करणे. नेक्स्ट आहे पिलाय किंवा फिम्ब्री. पिलाय किंवा आपण काय म्हणतो? फिम्ब्री म्हणतो त्याला. ते काय आहे? स्मॉलर शॉर्टर हेअर लाईक अपेंडेजेस दॅन द फ्लॅजेला. म्हणजे हे डायग्राम मध्ये बघा तुम्हाला इथूनच क्लिअर होईल. फ्लॅजेला हे किती एक मोठा पार्ट आहे, फ्लॅजेला एक लॉंग पार्ट आहे. पण पिलाय ॲज कम्पेअर्ड टू फ्लॅजेला हे छोटा आहे, शॉर्टर आहे. ॲज कम्पेअर्ड टू फ्लॅजेला हे शॉर्टर पोर्शन आहे. बघा इकडे दिसत आहे पिलाय किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? तर पिलस म्हणतो. त्यालाच आपण पिलस म्हणतो. हे काय? स्मॉलर शॉर्टर हेअर लाईक स्ट्रक्चर दॅन द फ्लॅजेला. आता याचं काय फंक्शन आहे? जसं फ्लॅजेलाचं आपण फंक्शन बघितलं, काय होतं? फॉर लोकोमोशन, फॉर मूवमेंट. तर पिलायचं काय फंक्शन आहे? इट इज हेल्पफुल इन ॲडहेरन्स टू द होस्ट. ॲडहेरन्स म्हणजे होस्टला पकडण्यासाठी. जसं बॅक्टेरिया आहे, डिसीज कॉजिंग बॅक्टेरिया आहे, तर हे डिसीज कॉज करण्यासाठी होस्टच्या बॉडीवर अटॅक करणार आहे. तर होस्टच्या बॉडीला, होस्टला पकडण्यासाठी, त्याला अधर करायसाठी जे ऑर्गन ते यूज करतात त्याला काय म्हणतात? तर पिलाय. त्याला काय म्हणतात? पिलाय. डायग्राम मध्ये दिसत आहे बघा आउटर कवरिंग. हे कुठून ओरिजिनेट होत आहे? कॅप्सूल मधून. हे आउटर आहे ना, कॅप्सूल मधून ओरिजिनेट होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन काय? इट हेल्प्स इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या वेळेस, मेटिंगच्या वेळेस फिमेलला पण होल्ड करायसाठी जे ऑर्गन यूज होते ते कुठलं ऑर्गन आहे? तर पिलाय. समजलं? हे काय बघितलं आपण? न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर रिजन जे सेंटरमध्ये प्रेझेंट असते बॅक्टेरियाच्या. आणि याच्यामध्ये नेक्स्ट आपण बघितलं फ्लॅजेला. फ्लॅजेला काय होतं? फॉर मूवमेंट और फॉर लोकोमोशन ऑफ द बॅक्टेरिया. कोणतं ऑर्गन होतं? फ्लॅजेला. आणि नेक्स्ट आपण काय बघितलं? तर पिलाय किंवा फिम्ब्री. त्याचं काय फंक्शन होतं? टू होल्ड द होस्ट, टू अधेर द होस्ट, अँड इट ऑल्सो हेल्प्स इन रिप्रोडक्शन. तर हे सगळं आपण बघितलं
अबाउट बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघितलं आपण. ठीक आहे, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघितलं. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला काही डाऊट असेल MCR बद्दल किंवा कुठलंही काही क्वेश्चन असेल तर तुम्ही ह्या नंबरवर स्नेहल राऊत मॅडमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कुठलाही डाऊट तुमचा क्लिअर करू शकता. थँक्यू.